आपल्या भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे PI आदरणीय राहुल वाघ साहेब, एनसीबीचे PI आदरणीय राहुल गायकवाड साहेब, उपस्थित सर्व महाराष्ट्र पोलीस आणि भुसावळ शहरातील नागरिक बंधू आणि भगिनींनो, एक छोटेखानी सत्कार कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहे. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्यावर फार मोठं संकट आलं, अगदी जीव घेणा प्रसंग निर्माण झाला की आपल्याला महाराष्ट्र पोलिसाची आठवण येते. असाच एक प्रसंग दिनांक 31 मे रोजी त्या ठिकाणी घडलेला आहे. उको कॉलनी परिसरामध्ये राहणारे महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुरेश शिंदे सर कुटुंब बाहेरगावी गेलं होतं आणि अशा वेळेस सर फक्त एकटे घरी होते. सलून मध्ये दाढी कटिंग करायला गेले आणि त्याच वेळेस चोरट्यांनी डाव साधला, घरफोडी केली. जवळजवळ 16 लाखाचा ऐवज हे चोरटे त्या ठिकाणाहून घेऊन लंपास झाले. शिंदे सरांवर दुःखाचा डोंगर कोसळला. आमच्यासारखे काही सहकारी शिक्षक, महाराणा प्रतापचे माजी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक यांनी त्यांना दिलासा दिला. आम्ही सरळ पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत खंबीरपणे सरांना दिलासा दिला, तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका, आम्ही तपासाची चक्र फिरवतो आणि जे चोरटे आहेत त्यांना जेरबंद करतो. आणि साहेबांनी दिलेला शब्द त्या ठिकाणी अगदी तंतोतंत खरा करून दाखवला. अगदी 24 तासाच्या आतच मुद्देमाला सकट पकडलं. नागपूरला त्या ठिकाणी पकडलं. साधारणतः मला असं वाटतं 3 मेला भुसावळ शहरातल्या सर्व वृत्तपत्रांमध्ये ती बातमी चमकली आणि खरोखरच एक सामान्य माणसावर जे काही फार मोठं दुःख कोसळलं होतं ते या भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या अत्यंत जबाबदारीच्या कार्याने ते दुःख त्या ठिकाणी दूर झालेलं आहे. आज परिसरातील नागरिकांच्या वतीने साहेबांचा आणि त्यांच्या तपास अधिकारी आणि टीमचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. आदरणीय PI राहुल वाघ साहेब यांचं या ठिकाणी स्वागत शिंदे सर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी पुष्पगुच्छ देऊन करावं. आणि ज्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष द्यायचंय, ज्याचं जशी घरफोडी झाली, पेट्रोलिंग असेल, एखादा वाद असेल, तर त्याकडे आम्हाला लक्ष देता येईल. त्या दुसऱ्या गोष्टींकडे आम्ही जे आमचं वेळ खर्च होतो तिथं वेळ खर्च नव्हता, चांगल्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष देता येईल. तर नक्कीच जे काही जनजागृती होते त्या पद्धतीने नक्कीच तुम्ही लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा आणि नक्कीच तुमचाही फायदा आणि आमचाही फायदा. एवढंच बोलतोय, थांबतो आणि शिंदे सर धन्यवाद. धन्यवाद सर.